नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मग यामध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुनमध्ये जोरदार भांडण होतं. आणि हे भांडण सायलीच्या खोट्या आई वडिलांवरून असतं. कारण आता सायलीला वाटत असतं की हे सायलीचे आई वडील नाही आहेत, आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मी हे सगळं बघितलं आहे, सगळं प्रूव्ह केलं आहे. तर सायली आता म्हणते की मी माझ्या मनानंच करणार, माझं मन जे मला सांगते ते, आणि मी आता शोधून काढणार खरं काय आहे ते. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता हे सायलीचे आई वडील कन्व्हिन्स करत असतात सायलीला की अगं सायली, आम्हाला खोटं बोलावं लागलं गं, रस्त्यावर भीक मागावी लागली. पण सायली तिथून चिडून निघून जाते. सायली त्यांचं अजिबात एक शब्दही ऐकून घेत नाही, तिला काही पटतच नसतं. तर त्यानंतर सायली गेल्या गेल्या ही मैनावती दार बंद करते आणि सदाशिव आणि मैनावती जोराजोराने आता हसू लागतात. तर हे सेम प्रियासारखेच आहे प्रेक्षकांना दोघेही, कारण यांनाही दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळतो आणि हे हसत असतात. तर इकडे आता नागराज एक काम करत असतो प्रियाच्या फोनमधून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी. तर तो शुभमला विचारतो नागराज, आता काय रे, सापडला का रे तो व्हिडिओ? तर तो जो हॅकर असतो शुभम, तो म्हणतो नाही ना, तुम्ही म्हणालेत ना तो खूप पूर्वी शूट केला म्हणून व्हिडिओ, म्हणून पटकन सापडत नाही आहे. तर त्यावर आता नागराज म्हणतो, अरे तर मग काय झालं, पूर्वी शूट केलं तर तुझं काम कर ना तू. तर तो शुभम म्हणतो की हो करतोय. तर नागराज म्हणतो, अरे त्या पहिला कळलं ना त्या प्रियाला की तिचा मोबाईल इकडे आहे म्हणून आपल्याकडे, तर पूर्ण घर डोक्यावर घेईल ते बाई, लवकर शोध. अरे तर हा शुभम पट्ट कामाला लागतो आता फास्टमध्ये. तो व्हिडिओ आता शोधत असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. ही जी साक्षी शिखरे असते ती कॉलवर कोणातरी सोबत बोलत असते आणि ती आता म्हणते, बापरे तूच येतो असे ते मला भेटायला, ग्रेट. आय मीन असं किती दिवस आपण असं ऑनलाईनच बोलत राहणार ना. तर पुढे आता ही साक्षी म्हणते, फ्लर्टिंगच करत असते की ओ म्हणजे मला सुद्धा बघायचं आहे मग की फोटोत आता इतका हँडसम दिसणारा आणि बोलताना मध्ये मध्ये फ्लर्टिंग करणारा हा माझा नवीन मित्र एक्झॅक्टली कसा आहे. आणि पुढच्या क्षणी ही साक्षी म्हणते, अरे बस किती कौतुक करशील रे माझं. आणि बाय द वे तू मला अजून प्रत्यक्षात भेटलेला नाहीये, तर तुला वाटते त्यापेक्षा मी वेगळी असू शकते. आणि तसंही ऑनलाईन फसवणूक होण्याची उदाहरणं बघितलीच आहे. अँड आय एम व्हेरी शुअर की आपली पहिली भेट खूपच एक्साइटिंग असेल. असं म्हणत आता ही साक्षी फोन ठेवून देते. तर जसं मी काल सांगितलं होतं प्रेक्षकांना, मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. आणि मला तर असं वाटतं सध्या तरी की ही जी साक्षी ज्याच्यासोबत बोलत होती तो सचिनचा नवराच असतो आणि तो पुढे जाऊन विलन ठरणार आहे. तर बघूया काय होतं ते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. या शुभमला तो व्हिडिओ मिळाला असतो प्रियाच्या फोनमधला, आणि एकदा कन्फर्म म्हणून तो दाखवतो नागराजला, हाच आहे ना तो व्हिडिओ. तर नागराज म्हणतो, अरे हो हाच आहे तो व्हिडिओ, थँक्यू चल पटकन डिलीट कर आता, आणि कायमचा डिलीट झाला पाहिजे हा. तर तो शुभम हॅकर जो असतो तो म्हणतो डन, आणि पटकन तो व्हिडिओ डिलीट करून टाकतो. आणि आता नागराज तो प्रियाचा फोन हाती घेऊन म्हणतो, आता बस व्हिडिओवरनं धमक्या देत, आता तुझा हा व्हिडिओ कायमचा डिलीट झाला आहे. आणि पुढे हा नागराज म्हणतो आता या शुभम हॅकरला की मी पटकन येतो, फोन ठेव ना टेबलवर, म्हणजे त्या प्रियाला वाटेल की चुकून तिच्याकडनं फोन तिथे राहून गेला होता. तितक्यात तिथे आता ही प्रियाच येते आणि तिचा हात आता नागराजच्या समोर ठेवते. आता बघा प्रेक्षकांना, नागराज सध्या कारमध्येच बसला असतो आणि तो उतरायचाच असतो, आणि आपला हात समोर करत आता ही प्रिया म्हणते नागराजला, झाला का व्हिडिओ डिलीट करून? नाही म्हणजे झाला असेल तर प्लीज मला माझा फोन परत द्या. तर आता नागराज आश्चर्यानेच बघू लागतो की ही प्रिया कुठून आली म्हणून, आणि जो शुभम हॅकर असतो तो सुद्धा थोडा आता घाबरायला लागतो. तर त्यावर आता प्रिया म्हणते, हो द्या. आणि प्रिया आता आपला फोन हाती घेते आणि नागराजला म्हणते, काय हो तुम्हाला वाटलं की माझं लक्ष नाही आहे आणि म्हणून तुम्ही पटकन फोन उचललात. मी तुम्हाला फोन उचलून दिला म्हणून तुम्ही कसं इडली असे जसे इडलीवाल्यासारखे घरात आलात ना बोंबलत, तेव्हाच मला कळलं की काहीतरी गडबड आहे. काय आहे ना, काय झालं काका, आता कसला विचार करताय तुम्ही? मूर्ख ठरलात आणि मी हुशार, हाच विचार करताय ना तुम्ही. तर आता या नागराजला खूप राग येत असतो. आणि त्यानंतर आता शुभमकडे बघत ही प्रिया म्हणते, ओ तुमच्या या मूर्खपणात सामील व्हायसाठी तुम्ही एक नवीन व्यक्ती शोधलाय, पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. अरे तुम्हाला काय असं खरंच वाटतं का की मी तो व्हिडिओ फक्त माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला असेल म्हणून? काय हो काका, मी काय तुम्हाला पहिलीत किंवा दुसरीत वगैरे वाटते का हो तुम्हाला? आणि त्यानंतर प्रिया आता पुढे नागराजला म्हणते, अहो मी तो व्हिडिओ अशा जागी लपवलाय ना जिथे ना तुम्ही ना तुमचा हा महिपत गँगचा नवीन पार्टनर कधीच पोचू शकत नाही. त्यामुळे काका तुमचा उगाच वेळ वाया नका घालू हो. आणि त्यानंतर आता ही प्रिया पुढे म्हणते नागराजला, आणि बाय द वे तुम्ही ते सुभेदारांच्या घरात जे भिकारडं जोडपं पाठवलं ना. तर नागराज म्हणतो प्रियाला, अगं प्रिया तोंड सांभाळून बोल, आई बाप आहे तुझे ते. तर प्रिया त्याचं काही ऐकत नाही नागराजचं आणि म्हणते, ते कोणालाही कळून जायच्या आत ते दोघेही इथून पडून जाणार आणि याची काळजी मी घेईल. ते काही ते फार काळ टिकणार नाही आहे, ही जबाबदारी आता माझी. आता नागराज बघतच राहतो या प्रियाकडे आणि प्रिया तिथून निघून जाते. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. सायलीची आता सगळी कामं आवरून झालेली असतात आणि रात्र झाली असते. तर सायली आता खूप चिडत रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा जोरात आपटते आणि अर्जुन आपलं काम करत बसला असतो.
तर आता अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे आणि अर्जुन विचारतो, काय ग, काय झालंय? तर आता सायली चिडतच म्हणते अर्जुनला, असं कसं आहे तो माझे आई बाबा? आता पैशाची चणचण भासते म्हणून आता काय रस्त्यावर कोणी जाऊन भिका मागतं का? असे कसेच वागू शकलेत ते? तर अर्जुन म्हणतो, अगं जाऊ दे, शांत बस तू. तर सायली म्हणते, कशी कशी शांत हो मी? इथं डोकं भनभनत आहे माझं. अरे तुम्हाला दिसत नाही आहे का ते कसे वागतायत ते? आणि त्यांनाही नाही दिसत आहे का की तुम्ही त्यांच्यासाठी किती सगळं करताय आणि ते याची अशी परतफेड करतायत? आपण बाहेरून आलो तेव्हा सुद्धा बघितलं ना किती खोटे बोललेत म्हणून ते घरच्यांशी. आणि सगळे छोटे छोटे तपशील सुद्धा त्यांनी अगदी बारीक गोष्टी सुद्धा परफेक्ट सांगितल्यात. आणि बघितलं ना बिचारे आपले आई बाबा जेव्हा काळजी घेत होती तरीही तेव्हाही माझे आई बाबा खोटं बोलायचं थांबले नाहीतच. इतकं मेल्याहून मेल्यासारखं झालं माहिती आहे का मला? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो ग बायको, मी सुद्धा शॉक झालो होतो. ते दोघे किती डिटेलमध्ये खोटं बोलत होते. आय मीन तुझे आई बाबा सायली असं कसं वागू शकतात? तर सायली म्हणते, हो ना, म्हणूनच मला हे सगळं सहनच नाही होत आहे. आणि सायली म्हणते, आणि पाडव्याच्या दिवशी सुद्धा तेच. आणि आता सायलीला फ्लॅशबॅक होतं. सायलीला सगळं आठवतं की कसं या सायलीच्या आईने म्हणजे खोट्या आईने कसं कुलूप उघडलेलं असतं स्वतःची सुई वापरून चेटिंग करून. आणि त्यानंतर तर सायली म्हणते अर्जुनला, हां मी तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही पण पाडव्याच्या दिवशी आईने पिनने कुलूप उघडलं होतं. आता अर्जुनला याचं आश्चर्यच वाटतं की सायलीला सुद्धा हे माहिती आहे. पुढे आता सायली म्हणते अर्जुनला, मी म्हटलं तेव्हा जाऊ दे, हिला पैशांची खूप गरज आहे म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण त्याआधी जे त्यांनी प्लॅस्टरच्या बाबतीत जे थाप मारली होती ना ते सुद्धा मला अजिबात पटलं नव्हतं. आणि आता हे असं वरच्यावर खोटं बोलणं, हे सगळं कसं सोडायचं हो मी, सांगा ना. आणि अर्जुन आता गप्प बसला असतो तर सायली त्याच्यावरही चिडते आणि म्हणते, अहो तुम्ही आता गप्प का बसलायत, बोला ना काहीतरी. पुढे आता सायली म्हणते अर्जुनला की तुम्ही आईबाबाच्या दुकानातून जेव्हा तो माझा लहानपणीचा फोटो बघितला आणि त्यांना माझ्या आईबाबा म्हणून घरी घेऊन आलात. पण आता या सगळ्यांवर फेर विचार व्हायला हवा. याचा तुम्हाला काही वाटत नाहीये का? तुम्हाला असं वाटत नसेल ना तरी मला तसं वाटतंय. मला तर अशी शंका येते की, तर अर्जुन विचारतो कसली शंका? तर सायली म्हणते की मला तर अशी शंका येते की मैनावती आणि सदाशिव लोखंडे खरंच माझे आईवडील आहेत का? तर आता हे ऐकल्याबरोबर आता अर्जुनला सगळं काही फ्लॅशबॅक आठवतं की कसं त्याने DNA रिपोर्ट काढून घेतला असतो आणि ते कसं मॅच झालं असतं. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला, अगं बायको तू खूप टोकाला जातीयस आणि हे असले विचार करून तू फक्त स्वतःला त्रास देतेयस. तर सायली म्हणते, त्रास तर काय, तो कायमचा मला होतच राहणार आहे. पण या शंकेचं निरसन मी कसं करायचं सांगा? तर अर्जुन म्हणतो, अगं हे बघ सायली, तुझ्या आईबाबांचं वागणं हे मला सुद्धा नाही पटत कधी कधी. अगं पण आपण त्यांची गरिबी बघतोय ना, त्यात त्यांना 4-4 मुलींना मोठं करावं लागलं. अगं सायली, पैसा माणसांना बऱ्याच गोष्टी करायला लावतात. आता अर्जुन हा मुद्दाम बोलत असतो कारण DNA रिपोर्ट्स मॅच झाले असते. त्याच्या आधी त्याला सुद्धा हे पटत नसतं की सायलीचे आईवडील हे आहे म्हणून. पुढे आता अर्जुन सायलीची समजूत घालतो आणि म्हणतो, अगं तुझं काहीतरी गैरसमज झाला असेल. तर सायली म्हणते, हो का, पण म्हणून मग अशा काही चैनीच्या गोष्टी मागायच्या का? आणि मग मिळत नाही तर रस्त्यावर जाऊन भीक मागायची आणि एक खोट्यावरून खोटं बोलायचं निसतं. तर आता अर्जुन सायलीच्या समोर येतो आणि सायलीला म्हणतो, अगं सायली प्लीज अंडरस्टँड, तूच म्हणतेस ना की कोणालाही पटकन जज करायचं नसतं. अगं आता अस्मिताईच बघ ना, ती किती वाईट वागायची ग तुझ्याशी. आता चोरी करायची, खोटं बोलायची आणि मग सगळे ब्लेम्स तुझ्यावर टाकायची. पण मग त्यामुळे ती माझी बहीण नाहीच आहे असं म्हणालो का कधी आपण? तर सायली म्हणते, अहो बघा अस्मिताताईची गोष्ट पूर्ण वेगळी आहे हो. त्या माझ्यावर कितीही चिडत असल्या ना तरी मला कधी त्या परक्या नाही वाटायच्या. पण का कोण जाणे, मला माझ्या या आई बाबावरून ओलावा काही जाणवतच नाहीये. आणि जे मला माझ्या आई आणि प्रतिमा आत्याबद्दल वाटतं ते मला या मैनावती लोखंडेवरून वाटतच नाही. तर अर्जुन म्हणतो, अगं पण ते जेव्हा घरी आले होते तेव्हा तो किती प्रेमाने एक्सेप्ट केलंय त्यांना. तर आता सायली म्हणते, हो कारण तेव्हा मला हे सांगण्यात आलं होतं की ते माझे खरे आई बाबा आहेत. आणि माझ्यासाठी तो एक सुखद धक्का होता हो. आणि तेव्हा मी असा विचारच केला नाही की तुम्ही फक्त एक फोटो बघून त्यांना आपल्या घरी घेऊन आलात असेच माझे आई बाबा म्हणून. तर आता हे ऐकून अर्जुन भडकतो आणि म्हणतो, अच्छा तो फोटो? सायली, ते प्रोसेस खूप मोठी होती. अगं मी तुझ्या शाळेत गेलो होतो आणि तिथून मला इन्फॉर्मेशन मिळाली आणि नंतर त्यावरूनच मी त्यांना शोधलंय. आता तू म्हणतेस की मी चुकलोय. तर आता सायली म्हणते अर्जुनला, अहो हे बघा तुम्ही असं चिडू नका, पण मला परत आईबाबांबद्दल शंका यायला लागली आहे. तर अर्जुन म्हणतो, हो का, मग तू माझ्यावर शंका घेशील का? तर सायली म्हणते, हो पण माझं मन मला सांगत नाहीये असं. पण अर्जुन म्हणतो आता की हो अगं तुझं मन तुला लाख सांगत असेल, तुला तशी इंट्युइशन्स पण येत असतील, पण माझ्याकडे ठोस पुरावा आहे सायली आणि मी पुराव्यावरतीच विश्वास ठेवतो. तर आता सायली म्हणते अर्जुनला की पुरावे करायला हे काही तुमचं कोर्ट नाही आहे. आणि काय हो, एक फोटोच आहे ना तुमच्याकडे एक पुरावा म्हणून. आणि काय हो, मी तुम्हाला किती वेळा सांगते की मला जे आईबद्दल आणि प्रतिमा आत्याबद्दल वाटत ते मला या मैनावती लोखंडेबद्दल नाही वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो, परत तेच, तुला काय वाटतं, तुझं मन तुला काय सांगतंय? पुढे अर्जुन म्हणतो की मान्य आहे की तुझ्या आणि तुझ्या आई मधल्या बऱ्याच गोष्टी सेम नाहीये आणि त्या दिवशी त्यांनी ते कुलूप सेफ्टी पिनने उघडलं हेही मला माहिती आहेच. आणि म्हणूनच मी खूप महत्वाची स्टेप घेतली. आता सायली क्वेश्चन मध्येच बघू लागते अर्जुनकडे एकदम आश्चर्याने आणि अर्जुनला विचारते, कुठली? अर्जुन आता सगळं काय ते सायलीला सांगून टाकतो आणि म्हणतो की मी तुझी आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली होती
आणि आता सायलीला हे ऐकून धक्का बसतो आणि सायली म्हणते, काय बोललात तुम्ही माझी आणि माझ्या आईची DNA टेस्ट केली होती? तर अर्जुन म्हणतो हो. आता सायली आणखी चिडते आणि अर्जुनला म्हणते, इतकी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगणं गरजेची नाही वाटली? तर अर्जुन म्हणतो, हा काय वादाचा मुद्दा आहे का पण आता इथे? अगं सायली, मी तुला मुद्दाम नाही सांगितलं यामुळे, कारण मला तुला अपसेट करायचं नव्हतं. हे बघ, जेव्हा मी तुला सांगितलं होतं की मी तुझ्या आईबाबाला शोधतोय, तेव्हा तू कशी रिॲक्ट झाली होती हे मला अजूनही आठवतं. सायली, मला तुला खरंच हर्ट करायचं नव्हतं म्हणून मी तुला नाही सांगितलं. तर आता सायली म्हणते अर्जुनला, पण तुम्ही ही टेस्ट कधी आणि कशी केली? तर अर्जुन आता सांगतो की त्या दिवशी तुला हेड मसाज देताना आणि अर्जुनला आता फ्लॅशबॅक आठवतं आणि अर्जुन आता सायलीला सगळं सांगतो की अर्जुनने सायलीचं कसं केस काढून घेतलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मैनावतीचा केस सुद्धा कसं ओढून घेतलं होतं आणि दोन्ही सॅम्पल चैतन्याला दिलं होतं चेक करायसाठी. आणि त्यानंतर आता अर्जुन सायलीला प्रूफ म्हणून आता ते DNA रिपोर्ट्स दाखवतो. तर आता सायली पटकन ते DNA रिपोर्ट्स घेते आणि म्हणते, काय लिहिलंय या DNA रिपोर्ट्समध्ये? काय लिहिलंय? आणि सायली पटकन उघडून बघते. तर अर्जुन म्हणतो की या DNA टेस्टमध्ये तुझी आणि मैनावतीचे रिपोर्ट्स मॅच झालेत. तर आता सायली ते रिपोर्ट्स वाचते आणि अर्जुन म्हणतो, तीच तुझी आई आहे. आणि सायलीच्या हातून ते रिपोर्ट्स खाली पडतात आणि सायलीला यावर विश्वासच नसतो बसत. आणि दुसरीकडे आता सीन शिफ्ट होतो. आता ही प्रिया आपल्या खोलीत विचार करत असते आणि स्वतःशी बोलत असते की बरं झालं बापा मी किल्लेदारांकडून इथे आली आहे, नाहीतर मला ते DNA रिपोर्ट्स बदलताच आले नसते. आणि पुढे ही प्रिया म्हणते, हा आपण आता काही टेन्शन नाही, आता शेवटचा घाव घालून हे आता अर्जुन यांनी सायलीला पटवून देईल की कसे ते सदा आणि मैनावती तिचेच आई वडील आहेत आणि ते सेम सायलीसारखाच विचार करतात. तर आता दुसरीकडे आता DNA रिपोर्ट्स वाचून आता सायलीला धक्का बसतो आणि सायलीला विश्वास नसतो बसत. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, अगं तुला कितीही वाटत असेल की ते दोघं तुझे आई वडील नाही आहेत, तरी हे आता सायंटिफिकली प्रूफ झालंय की तू त्यांचीच मुलगी आहे. आणि सायली, सगळेच मुलं त्यांच्या आईबाबासारखी नसतात आणि म्हणूनच तू त्यांच्यापेक्षा वेगळी आहे आणि तुला आता हे मान्य करावंच लागेल की तू त्यांची मुलगी आहे. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो सायलीला, आणि मी कुठे 100% माझ्या डॅड सारखा आहे, ते अजिबात चिडत नाही, सगळ्या गोष्टी शांतपणे सॉर्ट करतात, हँडल करतात, पण मी आहे का तसा? नाही ना. इव्हन अस्मिता आणि अश्विन सुद्धा मॉम डॅड सारखे नाही आहे. तुला फक्त जन्म लोखंडेने दिलाय, पण तुझ्यावर संस्कार केलेत ते फक्त मधुभावने केलेत आणि कदाचित म्हणूनच तुझ्या आईबाबांशी एकही गोष्ट मॅच नाहीये. सो आता तुझ्या डोक्यातून सगळे विचार काढून टाक आणि तुला आता किती वाटत असेल तरी सुद्धा ते दोघंच आता तुझे आई वडील आहेत. तर आता सायली इमोशनल होते पूर्ण आणि अर्जुनला म्हणते, पण माझा अजूनही यावर विश्वास नाही बसत आहे. मला अगदी मनापासून वाटायला लागलं होतं की हे दोघं माझे आई वडील नाही आहे आणि त्या बाबतीत मी तुम्हाला काहीतरी पुरावा सुद्धा शोधायला लावणार होते, पण हातात जो पुरावा आलाय तो तर काहीतरी उलटाच सांगतोय. तर अर्जुन म्हणतो, पण आता या रिपोर्ट पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. तर सायली तर अर्जुन जवळ जाते आणि म्हणते, का हे रिपोर्ट चुकीचे पण असू शकतात ना? विज्ञान पण कधी कधी चुकू शकतं ना. आणि तुम्हीच मला नेहमी म्हणत असताना की आपल्या डोळ्यासमोर नेहमी जे काही येतं ते नेहमी खरंच असतं असं नाहीये. आणि आपल्या केसच्या बाबतीत पण हेच झालं होतं ना की आधी सगळे खरे ठरलेले पुरावे नंतर खोटे ठरलेत. मग कशावरून हे रिपोर्ट्स खरे असतील, कशावरून हे चुकले नसतील रिपोर्ट, सांगा ना मला. तर आता अर्जुन परत चिडतो आणि सायलीला म्हणतो, सायली स्टॉप दिस नाऊ. अगं तू तुझी फक्त समजूत घालतेस, दॅट्स इट. तर सायली म्हणते, नाही, माझं मन मला सांगते की ते दोघं माझे आईवडील नाही आहे. आणि आता अर्जुनला परत फ्रस्ट्रेट व्हायला लागतं आणि अर्जुन म्हणतो परत तेच. आणि सायली म्हणते, जे गोष्ट नेहमी सतत माझ्या डोळ्यासमोर येत राहते ना त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. आता मला खरंच माझ्या मनाचं ऐकायला हवं आणि हे दोघं खरंच माझ्या आईवडील आहे की नाही हे शोधायलाच हवं. तर आता अर्जुन परत सायलीवर चिडतो आणि म्हणतो, अच्छा म्हणजे मी चुकलोय आणि हा रिपोर्ट सुद्धा चुकीचा आहे आणि तुझ्या मनाला तुला जे वाटतं तेच योग्य आहे आणि तेच बरोबर आहे, हो ना? ग्रेट. आणि असं म्हणत आता अर्जुन बेडवरती जाऊन झोपून जातो आणि सायली त्या रिपोर्ट्सकडे बघत बसते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रिया म्हणते स्वतःशीच की मी जेव्हा मी प्रयत्न करते की सायलीचे आई वडील हेच तिचे खरे आई वडील आहे हे प्रूव्ह करण्याचं, तेव्हा ते माझ्यावरच उलटतं. नाही म्हणजे ते DNA रिपोर्ट्समुळे माझं 90% काम तरी झालंय, पण उरलेले 10% हा संशय सुद्धा येऊ नये म्हणून काहीतरी आता करायला हवं. आणि या प्रियाला काहीतरी सुचतं, ती पटकन आता नोटपॅड आणि एक पेन घेते आणि त्यामध्ये काहीतरी लिहू लागते. तर हा धमाका आता आपल्याला उद्या किंवा परवाच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ही आता प्रिया काय करणार आहे नवीन. तर आता ते नोटपॅडमधून एक चिठ्ठी फाडून प्रिया आपल्या हाती घेते आणि स्माइल करत असते. तर आता इकडे दुसरा दिवस उजाडतो. तर सायलीची आंघोळ वगैरे झाली असते आणि अर्जुन तिथे झोपला असतो. तर सायलीला बघून चीड येते आणि सायली मुद्दामच आता झटक करू लागते आणि कबड वगैरे जोरात आपटते अर्जुनची झोप मोड व्हावी म्हणून. आणि त्यानंतर तरीही आता अर्जुन उठत नाही तर स्वतःचे केस असे जोराने झटकू लागते त्याच्या तोंडावर. तर आता अर्जुनची झोप मोड होते आणि अर्जुन उठून बसतो आणि म्हणतो सायलीला, अगं काय चाललंय तुझं हे, अगं झोपू दे ना मला. तर सायली म्हणते, झोपा ना, मी माझं आवरते. तर अर्जुन म्हणतो, अच्छा असं जोरात, अगं तू पाणी का उडवते माझ्या तोंडावर माझ्या चेहऱ्यावर, काय चाललंय तुझं हे, काय चाललंय. तर आता सायली म्हणते अर्जुनला की तुम्हाला माझं पटत नाही ना, पण माझ्या मनाला जे वाटते मी तेच करणार. तर आता अर्जुन म्हणतो मी, आणि अर्जुनला आता आठवतं की मागच्या रात्री काय झालं होतं, कसे यांचे चोराने भांडण झाले होते.
अर्जुन आता डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो ठीक आहे चालू दे, तुझं मन जे तुला सांगतंय, तुझ्या मनाला जे वाटतंय ना तू तेच कर, पण पाणी उडवू नकोस आणि मान्य कर की तू जाणून बुजून माझ्या चेहऱ्यावर पाणी उडवलंयस. त्याच्या तोंडावर पाण्याचे असे शिंदोळे असतात. तर अर्जुन म्हणतो बघ तोंडावर ना हे बघ पुरावा आहे माझ्याकडे पुरावा. आणि अर्जुन सुभेदार कधीच पुराव्यांशिवाय बोलत नाही. तर आता सायली म्हणते पुराव्याशिवाय नाही ऐकणार ना, ठीक आहे. आणि सायलीला काहीतरी आठवतं आणि सायली पटकन आपल्या खोलीतून निघून जाते तिच्या आईबाबांच्या खोलीत, खोट्या आईबाबांच्या खोलीत. आणि त्यानंतर आता अर्जुन आवाजच देत राहतो बायको. आणि स्वतःशीच आता अर्जुन बोलतो काय झालं हिला, अशी का वागते ही. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की चैतन्य सुद्धा आता अर्जुनला म्हणतो की मला सुद्धा असंच वाटतं की सायली वहिनी यांच्या पुढे जन्माला आली नसावीस. म्हणजे जेव्हाही मी मैनावती आणि सदाशिवकडे बघतो तेव्हा मला हेच वाटतं, अर्जुन नक्की काहीतरी DNA रिपोर्टमध्ये गडबड झाली असणार आहे. आणि दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता जोरात कामाने लागली आहे प्रूव्ह करण्यासाठी की कसे हे मैनावती आणि सदाशिव लोखंडे तिचे आईवडील नाही आहे. आणि आता प्रियाला याची भणक लागली असते. तर आता सायली विचारते दोघांना की काय हो, बाबा तर सांगतायत की मी 5 वर्षाची होती तेव्हा मी हरवले होते, आणि आई तू म्हणतेस की मी 7 वर्षाची होती तेव्हा हरवले होते. तर आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. तर बघूया प्रेक्षकांना आता येणाऱ्या भागात सायली कसं शोधून काढते ते. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया उद्या अशा एका धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत आजचा एपिसोड एन्जॉय करा. धन्यवाद.